नाशिकमध्ये पार पडणारा सिंहस्थ कुंभमेळा हा चांगलाच वादात सापडलाय। कुंभमेळ्यासाठी नाशिकमधील तपोवन इथं साधुग्राम उभारण्यात येणार आहे आणि त्यासाठी तपोवनातील तब्बल 800 झाडं ही तोडण्यात येणार आहेत। दरम्यान साधुग्रामसाठी करण्यात येणाऱ्या वृक्षतोडी विरोधात पर्यावरण प्रेमींसह अनेक नेते मंडळी, कलाकार आणि संघटना मैदानामध्ये उतरल्यात। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सयाजी शिंदे यांनी देखील वृक्षतोडीला विरोध करत सरकारवरती निशाणा साधलाय, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सयाजी शिंदे यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवलाय। वृक्षतोडीवरती सामोपचाराने तोडगा काढावा असं मत अजित पवारांनी मांडलंय, तर यावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी निशाणा साधलाय। कुंभमेळ्यामध्ये अडथळे यावेत म्हणून काही राजकारणी पर्यावरणवादी झाल्याची टीका ही मुख्यमंत्री फडणवीसांनी केली। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक्स पोस्ट केलेली आहे, त्यांनी नेमकं काय म्हटलंय आपण जाणून घेऊयात। तपोवनातील वृक्षतोडीच्या संदर्भात सामोपचाराने तोडगा काढला पाहिजे। या संदर्भात अभिनेते सयाजी शिंदे यांनी घेतलेली भूमिका पर्यावरण हिताची आहे। विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणं ही देखील काळाची गरज आहे। पर्यावरण वाचलं तरच पुढची पिढी ही सुरक्षित राहील, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे। प्रयागराजचा कुंभमेळा ज्या ठिकाणी होतो तिथे 15,000 हेक्टर जागा आहे आणि आपला कुंभमेळा ज्या साधुग्रामला शतकानुशतक होतोय तिथे फक्त 300-350 एकर जागा आहे। 15,000 हेक्टर आणि 350 एकर। आणि ही जी काही झाडं आहेत, आपण जर 2015-2016चा गुगल मॅप बघितला त्यातलं कुठलंच झाड आपल्याला दिसत नाही। काही लोक राजकीय कारणाने देखील पर्यावरणवादी बनलेले आहेत। काही लोकांना असं वाटतंय की कुंभमेळ्यात अडथळेच यावे। अशा लोकांना मात्र मी सांगतो की अडथळे आम्ही येऊ देणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.